नमस्कार, मी मीनाक्षीताई। आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार असलेल्या पाठ्यपुस्तक भाग 2 मधील एक नवीन घटक पाहणार आहोत। हा घटक आहे इंग्रजी विषयातील। चला तर मग पाहूयात। या घटकाचे नाव आहे व्हॉट इज दिस, म्हणजेच हे काय आहे। व्हॉट म्हणजे काय, इज म्हणजे आहे आणि दिस म्हणजे हे काय आहे। आपण सुरुवातीला या पाठामधील सर्व चित्र बारकाईने पाहून घ्यायचे आहेत आणि या चित्रांच्या मधोमध काय लिहिलं आहे ते सुद्धा पाहायचं आहे। आपण सर्व चित्र पाहून घेऊयात आणि त्यांची नावं आठवण्याचा प्रयत्न देखील आपण चित्र पाहत करणार आहोत। तुम्ही आता सर्व चित्र पाहिलेली आहेत। आपण आपल्या बोलण्यामध्ये सर्रास इंग्रजी शब्द वापरत असतो, त्यामुळे यातल्या बऱ्याचशा वस्तूंची तुम्हाला इंग्रजी नावं माहित असणार आहेत। चला तर मग आपण पाहूयात। व्हॉट इज दिस, हा काय आहे। दिस इज अ कप, हा कप आहे। व्हॉट इज दिस, हा काय आहे। दिस इज अ पोटॅटो, हा बटाटा आहे। व्हॉट इज दिस, ही काय आहे। दिस इज अ कॅट, ही मांजर आहे किंवा हे मांजर आहे आपण म्हणू शकतो। व्हॉट इज दिस, हे काय आहे। दिस इज अ केक, हा केक आहे। व्हॉट इज दिस, हा काय आहे। दिस इज अ टेबल, हा टेबल आहे। व्हॉट इज दिस, हे काय आहे। दिस इज अ टॉय, हे खेळणं आहे। याला चाकं आहेत, त्याच्यामुळं हे खेळण्यातलं बदक आहे। व्हॉट इज दिस, ही काय आहे। दिस इज अ बॅट, ही चेंडू फळी आहे। व्हॉट इज दिस, हे काय आहे। दिस इज अ पीज, हे वाटाणे आहेत। व्हॉट इज दिस, हे काय आहे। दिस इज अ ट्री, हे झाड आहे। व्हॉट इज दिस, हे काय आहे। दिस इज अ टॅप, हा नळ आहे। व्हॉट इज दिस, हा काय आहे। दिस इज अ पेन, हा पेन आहे। व्हॉट इज दिस, ही काय आहे। दिस इज अ काऊ, ही गाय आहे। व्हॉट इज दिस, हा काय आहे। दिस इज अ बॉय, हा मुलगा आहे। व्हॉट इज दिस, हे काय आहे। दिस इज अ पॉट, हे भांडे आहे। व्हॉट इज दिस, हे काय आहे। दिस इज अ बनाना, हे केळे आहे। व्हॉट इज दिस, हा काय आहे। दिस इज अ बॉल, हा चेंडू आहे। तर या पद्धतीनं आपण मुलांशी बोलायचं आहे, त्यांना इंग्रजीमधून प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचबरोबर इंग्रजीमधून आपण काय प्रश्न विचारला हे सुद्धा मुलांना समजणं गरजेचं आहे। त्यामुळे मराठीमध्ये सुद्धा त्यांच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे। फक्त इंग्रजीमध्ये बोलला तर कदाचित मुलाला दडपण येण्याची शक्यता असते आणि मुलाला येत असूनही ते बोलत नाही। मग त्यामुळे काय करायचं तर तो प्रश्न आपण मराठीमध्ये सुद्धा विचारायचा आहे आणि तुम्ही जितक्या जास्त वेळेला हे त्याच्याबरोबर बोलाल त्याच्यानंतर तुम्ही फक्त इंग्रजीमध्ये त्याच्याशी बोलत राहिला तरी काहीही हरकत होणार नाही। पण सुरुवातीला बोलताना दोन्ही भाषांचा जरा उपयोग केला तर मुलांच्या डोक्यावरचा ताण कमी होतो। आता आपण काय करूयात तर हे मध्ये जे शब्द दिलेत ते सुद्धा आपण एकदा वाचूयात। बॅट, बॅट, तर इथं बॅट हा उच्चार दिलेला आहे किंवा त्याचं नाव लिहिलं आहे, कारण आपण सर्रास मराठीमध्ये बॅट हाच शब्द वापरतो, पण त्याचं
खरं मराठीमधलं नाव जर पाहिलं तर त्याचं नाव आहे चेंडूफळी. पीस, पीस म्हणजे वाटाणे. पेन, पेन म्हणजे लेखणी. टॉय, टॉय म्हणजे खेळणं. बॉल, बॉल म्हणजे चेंडू. ट्री, ट्री म्हणजे झाड. बनाना, बनाना म्हणजे केळं. टॅप, टॅप म्हणजे नळ. टेबल, टेबल म्हणजे टेबल. केक, केक. पोटॅटो, बटाटा. कप, कप. बॉय, मुलगा. काऊ, गाय. पॉट, भांडे. कॅट, मांजर. तुम्ही या शब्दांच्या चित्रांसोबत जोड्या सुद्धा लावू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून मला नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद.